घेतलं त्यापूर्वी महाराष्ट्रात गहू हा बेताचा असायचा. मॅक्सिमम ज्वारी, बाजरी, नाचणी ही आपल्याकडे महाराष्ट्रात जास्त पिकायची. जो गहू पिकायचा तो खपली गहू होता, काळा गहू होता. त्याचं उत्पन्न पण कमी होतं. त्यामुळे सणावाराला पुरणाची पोळी, पाहुणे आले तरच पोळी, किंवा उपास सोडायला चपाती खायची, शंकराला चालत नाही भाकरी. मला इतकं आश्चर्य वाटतं ह्या असल्या काही शब्दांचे. कुणी बघितलंय काय आहे? आणि जेव्हा मी गोकर्ण महाबळेश्वरला गेले माझ्या सासूबाईंना घेऊन आणि तो आत्मलिंगाला अभिषेक घालायला मला सांगितलं आणि एवढं मोठं ताट त्यांनी दिलं. त्या ताटात इतके धान्य कुठले कुठले होते. आवर्जून माझी नजर ज्वारीकडे गेली. म्हटलं माय गॉड आई, अहो ज्वारी शंकराला चालत नाही. पटकन सासूबाई म्हणल्या इथल्या शंकराला चालतं, कर्नाटकच्या शंकराला चालते, महाराष्ट्रातल्या शंकराला चालत नाही. इट्स अ पार्ट ऑफ जोकिंग. पण त्यावेळी आपल्याला गव्हाचं उत्पन्न कमी असल्यामुळे फक्त कधीतरी आपण काळा गहू खात होतो. खपली गहू जर आठवत असेल तर बघा, त्याला कूस असायची, त्याला लव असायची, त्याच्यावर फायबर जास्त असायची. आणि असा गहू आपण घेत होतो. त्याच्यात ग्लुटेनिन नावाचा एक घटक नव्हता की जो मानवी आतड्यांकडे आता डायजेस्ट होत नाही. तुम्ही जे आता सिहोर, लोकवन आणि कुठले कुठले गहू खाता, हे सगळ्यामध्ये ग्लुटेनिन नावाचा एक घटक आहे की जो आपल्या आतड्यांकडून डायजेस्ट होत नाहीये. आणि मग असं अनडायजेस्टेड ग्लुटेनिन हे तुम्हाला इन्फ्लमेटरी ऍक्शन करतं, इन्फ्लमेटरी सूज आणण्याचं काम करतं. ही सूज कुठं कुठं येते? तुमच्या वाहिन्यांना आतमधून येते. आणि कुठल्याही ब्लॉकेजेसची सुरुवात ही इन्फ्लमेशनने होत असते. मग बघा आजकालचे तुम्ही आजकालच्या हे पण म्हणतात मी व्यायामाची थोडी भुकती आहे, मला मॅनी आहे म्हणलं तरी चालेल. गजानन महाराजांची मी भक्त आहे. वयाच्या 8वीला असल्यापासून मी एकासनी पारायण वगैरे सगळं करते. माहित नाही आई करायची, तिचं बघून बघून शिकले. पण जेव्हा जेव्हा मी दरवर्षी वारी करते, जशी जमेल त्या पद्धतीने करते, पण वर्षाला मी कंपल्सरी जाते शेगावला. मी जाताना नेहमी शूज माझ्या सोबत ठेवते. मला कुठेही उतरू देत, गजानन वाटिकेच्या इथे उतरू देत, नाही तर रेल्वे स्टेशनवर उतरू देत, जशी मला कुठली अवेलेबिलिटी होईल तशी तिथून मी माझे शूज घालते आणि जॉगिंग करत जाते. कधी कधी माझा नवरा म्हणतो तुझे जर पेशंट असतील आणि बघितले तर अरे इट्स अ आयडॉल फॉर हिम, त्यांच्यासाठी आयडॉल आहे की त्यांचे डॉक्टर स्वतः एवढे एक्सरसाइज करतायत, काय त्याच्यात लाजण्यासारखं आहे? कुठंही जावा तुमचे शूज तुमच्या सोबत पाहिजेत. जसं तुम्ही गोळी बरोबर घेता किंवा हे करता, ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एक्सरसाइजच्या बाबतीत सांगायचं हे झालं तर व्यायाम हा जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून आपण बघतो. ही सूज कमी आणण्यासाठी जे जे काही प्रयत्न आहेत ते सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. पण आजकालच्या ज्या तरुण मंडळींकडे जर तुम्ही बघितलं तर बघा, तुम्ही उठता बसता त्रास होतो गुडघ्याचा. आजकाल तुमच्या सुना मुली सांगत असेल आई ग कंबरच खूप दुखते. आजकाल होतच नाही. तुम्ही जेवढ्या स्पीडने काम करता, तुम्ही करता तेवढं सुद्धा काम आजकालच्या तरुण मंडळींना जमत नाही. मी एक्सरसाइजला सकाळी सकाळी जेव्हा निघाले होते, एका ठिकाणी मला आठवते अशा मिडल एजच्या महिला होत्या आणि त्यांच्या चर्चा चालली, कशाच्या आजकालच्या पोरी आलेत, आजकालच्या तरण्या झालेत बरण्या आणि म्हाताऱ्या झालेत हरण्या. मला वाक्य एवढं आवडलं, मी आवर्जून पुढे गेलेली, परत मागे आले, म्हटलं काय म्हणलात काकू, परत एकदा सांगा. अहो खरंच बोलले, आजकालच्या तरण्या झालेत बरण्यासारख्या नुसत्या बसून असतात, कुठे जात नाहीत, हलत नाहीत. आणि आमच्यासारख्या बघा म्हाताऱ्या कशा हरण्यांसारखे टनाटन टनाटन उड्या मारत जातात. बरोबर. सो हे जे काही आजकालच्या मुलींना होत नाही, दुखतंय, खुपतंय, हे होतंय, ते कुठंतरी ग्लुटेनिनचा एक्सेस इंटेक असल्यामुळे. त्यामुळे गव्हाचं अन्न जेवढं कमी करता येईल तेवढं करा. ज्वारी, बाजरी, नाचणी तिन्ही समप्रमाणात एकत्र घ्यायची, त्याचं मिक्सिंग करा आणि त्याची भाकरी ही जास्तीत जास्त खायची. डायबेटिकची लोक असो किंवा कुणी असो, जसं भाकरी बरोबर भाजी तोंडीला लावता तसं उलट करा, भाजी बरोबर भाकरी तोंडीला लावा. कळलं? म्हणजे मॅक्सिमम भाज्या खा, मिनिमम कार्बोहायड्रेट्स घ्या. जेवढे कार्बोहायड्रेट इंटेक जास्त, जेवढे पिष्टमय पदार्थ तुम्ही जास्त खाल, तेवढा तुमच्यामधला डायबिटीज किंवा इन्फ्लमेटरी ऍक्शन्स ही तुमच्यामध्ये जास्त होणार आहे. त्यामुळे सगळ्या पेशंटना, सगळ्यांना मी सांगते, व्हॉट्सअप आणि फेसबुकसाठी इंटरनेटचा वापर करण्यापेक्षा अशा काही रिसर्चेससाठी वापर करा. काय आहे, का बरं मॅडम गहू नको म्हणतात, जावा एकदा रिसर्च करा, सांगा मुलांना, काढ रे मला सगळं माहिती काढून दे जरा. सगळी माहिती अवेलेबल असते, मराठीत असते, हिंदीत असते, सगळ्या लँग्वेजमध्ये असते. दुसरा गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ. पॉलिश केलेला तांदूळ वापरायचा नाही. कसं ओळखायचा पॉलिश केला नाही पॉलिश केला? पाण्यात टाकला, आरपार दिसला, पॉलिश राईस. इंडिया गेट, शक्ती भोग आणि कुठला कुठला कोहिनूर बासमती, ये बासमती, दावत बासमती, सगळे असेच असतात. सगळ्यात बेस्ट कुठला माहितीये? राशनचा तांदूळ.
पाण्यात टाकला की पांढरा पांढरं पांढरं पाणी होतं. त्यामुळे जेवढा फायबर इंटेक, जेवढा राईस कमी करता येईल तेवढा करा. व्हेरी लिटिल क्वांटिटी आणि पॉलिश राईस घेऊ नका. तिसरा घटक आहे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ. जेवढे टाळता येईल तेवढे टाळा. त्याच्यामध्ये मला फार हे नाहीये, दुधामध्ये केसिन नावाचा एक घटक आढळतो आणि सगळ्यात महत्वाचं सॅच्युरेटेड फॅट असतं दुधामध्ये. आणि आपण जे दूध पितोय त्या गायी म्हशींना दूध वाढीचे इंजेक्शन दिलेले असतात, त्याचा परिणाम आपल्या डायजेशनवर होत असतो. त्याहीपेक्षा पुढचा घटक आहे तो म्हणजे साखर. डायबिटीज असो अगर नसो, साखरेपासून लांब राहा. त्याहीपेक्षा पुढचा घटक आहे तो म्हणजे मीठ. एक्सेस मीठ घेऊ नका. चवीपुरतं असेल ते हे करा. काही ना वरून खारट खायची सवय असते किंवा भजीवर वड्यावर एक्सेस मीठ टाकायचं आणि मग ते छान लागतं. खारवलेल्या मिरच्या, पापड, लोणची, एक्सेस खायची सवय. जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. भाज्यांच्या बाबतीत सांगते, टॉप टू बॉटम पहिल्यांदा सांगते. जी मी पहिली सांगेल ती बेस्ट आणि जी सगळ्यात शेवटी सांगेल ती वाईट. बघा, पहिली पडवळ, दुधी भोपळा, दोडका, कारली, नवलकोल, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवारी, वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा. काय मॅडम, भोगी झाल्यानंतरच बरं सांगितलं तुम्ही. वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा. जेवढं कमी खाता येईल तेवढं खा. कार्बोहायड्रेट डाएट जास्त आहे, वातूळ आहेत पदार्थ आणि त्याने कॉन्स्टिपेशन जास्त होत असतं. ज्यांना पोट साफ होत नाही त्यांचं कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर पडणं हे थोडंसं मुश्किल जातं. त्याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे पालेभाज्या सगळ्या खा, आवर्जून खा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त पालेभाजी झाकून शिजवा. त्याहीपेक्षा पुढची गोष्ट, फक्त 5 फळं डायबिटीजच्या लोकांनी खायची नाहीयेत. आंबा, चिकू, केळी, द्राक्षे, सीताफळ, रामफळ, हनुमानफळ, सगळं आजकाल रामायण बाजारात मिळतं, ते खायचं नाही. कलिंगड, टरबुजाची फोड एखाद्या वेळी ठीक आहे, पण बाकीची सगळी फळं ही चालतात. फळांचे ज्युसेस करून घेऊ नका. फळ अख्खं घ्या. फळ अख्खं घेण्यामागं त्याच्यातल्या ज्या रेषा असतात किंवा तंतू असतात ते तुमचं फळांमधली साखर डायजेस्ट करण्याला मदत करत असतं. जास्तीत जास्त क जीवनसत्वाची फळं मॅक्सिमम खा. क जीवनसत्वाची फळं सांगाल? संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, किवी फ्रूट. डॉक्टर, मला परवडत नाही. जी फळं सांगताय ती खूप महाग आहेत, मला शक्य नाही. परमेश्वर एवढा ग्रेट आहे की त्यानं लिंबू नावाचं एक असं फळ तयार केलं की जे गरिबांना सुद्धा परवडतं. खूप ग्रेट आहे तो. त्याने काही इकविल्या वेळी म्हणतं, आपण म्हणतो काय नशीब आमचंच हे बघा, किती छान छान फळं खातात, आम्हाला मिळतच नाही. काही नाहीये. परमेश्वराने पैसेवाल्यांसाठी पण काय केलंय आणि न पैसेवाल्यांसाठी केले. रोज एक लिंब आहारात ठेवा. त्याहीपेक्षा पुढची गोष्ट, ड्रायफ्रुट्सच्या बाबतीत 4 प्रकारचे ड्रायफ्रुट्स तुम्ही खायचे. नंबर 1 बदाम, अक्रोड, काळे मनुके, सुकं अंजीर. 8 ते 10 काळे मनुके, 1 सुकं अंजीर, 5 ते 6 बदाम आणि 1 अक्रोड. भिजवून खाल्लं उत्तम आहे, दाताला चांगलं आहे, थोडंसं व्हिटॅमिन ई पण डेव्हलप होतं. तसंच खाल्लं तरी चालतं. सकाळी उठल्या उठल्या हे जर तुम्ही तोंडात टाकलं आणि घोटभर पाणी पिऊन जर फिरायला गेला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. आपल्याला काय सवय असते उठल्या उठल्या? पहिलं गॅसवर पातेलं, दूध टाकायचं, त्याच्यात चहा पत्ती टाकायची, अशी साखर टाकायची, अशी नाही, अशी साखर टाकायची आणि मग तो चहा गॅस कमी करायचा. मी इकडे झाडू मारायचा, इकडे काहीतरी करायचं. काय हो, अजून चहा नाही झाला? नाही, शिजायचा अजून चहा. चहा शिजवणं हा कन्सेप्ट कुठंच नसतो. आणि हा जो चहा आहे आपण पुणे करताना अमृततुल्य चहा म्हणतो. मला फार जेव्हा हे समजलं की हा सगळ्यात घातक चहा आहे, इतकं वाईट वाटलं की अख्खं एमडीची 3 वर्ष अमृततुल्य पिऊन पिऊनच घालवली. म्हणजे काय, आपण विषच पित होतो असं आमची बरीच चर्चा झाली त्याच्यानंतर. तर कृपा करून चहा तसा करायचा नाहीये. पाणी उकळलं की त्याच्यात चहा पत्ती टाका, थोडासा रंग पिवळसर चेंज झाला, गाळून घ्या. वरून किंचित दूध शक्यतो घालू नका. आवडतच नसेल अगदी थोडंसं दूध घालायचं. पाव चमचा साखर, ती पण डायबिटीज नसेल तर, असेल तर ती पण घालायची नाही. आणि असा पानसट चहा हा तुमच्या शरीराला चांगला आहे. तुमच्या भाषेत बोलले ना, पानसट चहा. काय मॅडम, असा चहा पिण्यापेक्षा नाही पिलेला परवडला. उत्तम, काही नाही, उलट चांगलं वाक्य तुम्ही बोलता. मी हेच मला अपेक्षित आहे, नाहीतर उत्तम. पण शक्यतो हे घेऊ नका, त्रासदायक ठरेल तुम्हाला. किंवा वारंवार चहा पिण्याची सवय बंद करा. कारण शाकाहारमध्ये प्रोटीन कमी पडत असतं. कारण आपण वरण वगैरे जे खातो ती थोडीशी डाळ असते, वर थोडं पाणी असतं, जास्त पाणी घालतो. तर जास्तीत जास्त जेवढं घट्ट वरण खाता येईल, उसळी जास्त खाता येईल, प्रोटीन जेवढं घेता येईल तेवढं घ्या. त्याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे तेलाच्या बाबतीत कुठल्याही एका ब्रँडवर
विसंबून राहायचं नाही. कुठलंही तेल घ्या, ऑलिव्ह ऑइल घ्या, जेव्हा ते उकळतं, स्मोक व्हॅल्यू पर्यंत जातं, तेव्हा त्याच्यामध्ये काय होत आहेत, फॅटी ऍसिड चेंजेस येतात. त्यामुळे कुठलंही तडका बिडकाचा जो प्रकार आहे ना, तो तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. इंडियन वुमन्समध्ये बऱ्यापैकी असतं की गॅसवर कढई ठेवायची, तापवायची, तेल ओतायचं, अगं बाई लसूण चेचायचा राहिला, अगं बाई माझं कांदा चिरायचा राहिला, मग ते गॅस कमी करायचं आणि इकडं कटाकटाकटाकटा सुरू असतं, तोपर्यंत त्याच्यात किती फॅटी ऍसिड्स येतात. त्यामुळे तळलेले पदार्थ खाऊ नका. प्रत्येक 5 लिटर तेलामागे 1 लिटर मोहरीचं तेल वापरा, की जे चांगलं आहे. आणि शक्यतो कच्चं तेल जेवढं खाल तेवढे सांगते. जुना आहार लोकांचा असा होता की भाकरी, ठेचा कसा करायचा, त्यात भरपूर लसूण, कोथिंबीर, जिरा आणि मिरची, त्याच्यात कच्चं तेल घातलं जायचं आणि कांद्यासोबत ही भाकरी खाल्ली जायची. एम आय राईट? हे मोस्ट एनर्जेटिक डाएट होता त्यांचा. आता ते लोक आता जर विचारलं तर काय म्हणतात, हा गरिबांचा डाएट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, मिरची उत्कृष्ट अँटी कोलेस्ट्रॉल, अँटी कॅन्सराइज एजंट आहे. कच्चं तेल ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स देणार आहे. कोथिंबीर, आलं, लसूण जे काय आहे ते पण अँटी कोलेस्ट्रॉल एजंट आहे. त्याच्यासोबत तुम्ही जी भाकरी खाता ती कार्बोहायड्रेट डाएट आहे, त्याच्यात ग्लुटेन कुठं नाहीये, ती एनर्जी भरपूर देते, ताकद वाढवते. आणि ह्या सगळ्या डाएटमध्ये फायबर कुठतरी हवंय म्हणून कांदा खाल्ला जातो. आणि आपण काय करतोय, सातारा रोड, सोलापूर रोड, इकडे नाशिक रोडला जाताना हॉटेल्स शोधून शोधून थांबतात. इथं पिठलं भाकरी काय सुंदर मिळते माहितीये, काय ठेचा असतो त्यांचा, मग घरी खावा ना. घरी खाणं म्हणजे जरा हेच ना, आपण थोडेच गरीब आहोत. आहे ही समाजातली आत्ताची अवस्था आहे. पैसे पे करून 100, 150, 200 रुपये ताटाला पे करतो, पण ते घरी खायचं म्हणजे नाही खाणार आम्ही. त्यामुळे आवर्जून खा. ह्याच्यामध्ये कुठंही तळलेले पदार्थ फक्त खायचे नाहीयेत. त्याहीपेक्षा पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यसनांपासून लांब राहा. डॉक्टर अर्निश नावाचे एक सायंटिस्ट होते अमेरिकेचे. त्यांनी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये बऱ्यापैकी खूप काम केलं. त्यांची एक स्टोरी मी तुम्हाला शेअर करायची. MBBSच्या पहिल्या वर्षाला असताना त्यांना अचानक खूप डिप्रेशन आलं. त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या बहिणीने त्यांना मदत केली. त्यावेळी तिथे अमेरिकेत एक इंडियन योग थेरपिस्ट असायचे. ते इंडियन योग थेरपिस्टकडे तिने सांगितलं की मी जाते, मला बराच फरक पडलेला आहे, तू पण चल, तुझं डिप्रेशन कमी येतंय का बघू. आणि ते तिथं जायला लागले आणि हळूहळू त्या डिप्रेशनमधनं बाहेर आले. नंतर त्यांनी त्यांचं MBBS पूर्ण केलं आणि त्या व्यक्तीचा हार्ट पेशंटकडे थोडासा जास्त कल वाढला. खूप रिसर्च केल्यानंतर एका मासिकात त्यांनी त्यांचं एक स्टेटमेंट डिक्लेअर केलं आणि त्या स्टेटमेंटला ऑर्निशचं तत्व असं नावाचं एक हे दिलं गेलं. त्या ऑर्निशच्या तत्वामध्ये काय होतं, सगळ्यात पहिलं तत्व, शाकाहार प्रेफर करा. जेवढा फायबर इनटेक वाढवाल तेवढा जास्तीत जास्त